संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच पिगी बँक मेंटेन केली नव्हती. या ग्रुपमध्ये मला 1 महिना झाला आहे आणि पिगी बँकची सवय लागली आणि त्यातून 2,530 रुपये मी जमा केले. ते मी कंपाऊंडिंगमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे आणि या ग्रुपमध्ये आल्यापासून वेगवेगळे सोर्स ऑफ इन्कम कसे कमवायचे याची आयडिया वल्लभ सरांमार्फत, स्वप्नील सरांमार्फत, अक्षय सरांमार्फत, विधी मॅडम आणि रामदास सरांमार्फत कळालेत. त्यातून मी या पहिल्या महिन्यात IPO मधून 2 वेळा प्रॉफिट मिळवलंय आणि माझा फार्म हाऊस आहे तो असाच पडून होता, त्यातून मी इन्कम जनरेट करायला सुरुवात केलेली आहे. तर ह्या ग्रुपमध्ये आल्यापासून खूप मी ऍक्टिव्ह झालोय आणि पैशाविषयी खूप जागरूक झालोय आणि वेगवेगळे मार्ग या ग्रुपमधून पैसे कसे कमवायचे त्याचे नॉलेज मिळत आहे. तर या वल्लभ सरांचे व या सर्व टीमचे तसेच सर्व पार्टिसिपंटचे मी आभारी आहे. त्यांच्या विचारात कालचं सक्सेस मला सांगायचं होतं. ऍक्च्युली पिगी बँकमध्ये 4-5 हजारापर्यंत माझे पैसे असायचे. कालच्या पिगी बँकमध्ये तब्बल 7,460 रुपये माझे पिगी बँकमध्ये साचले. या महिन्यात खर्चही माझा जास्त झाला, कारण मला 3 वेळा मी जिथे नेटिव्ह राहते तिथून बाहेर बंदोबस्ताला जावं लागलं होतं. त्यामुळे खर्चही माझा या महिन्यात जास्त झाला. पण जसं नेटवर्क कॅल्क्युलेट केलं, त्यामध्ये कळलं की आपला जरी खर्च जास्त झाला असेल तरी इन्कम सुद्धा वाढलेला आहे. या सगळ्या गोष्टी थँक यू सो मच. ऑल अँड मोर मनी टू ऑल. तर सक्सेस असा, मी ऍक्च्युली काल माझं पिगी बँकचं जे होतं ते मी काय हे नव्हतं केलं, म्हणजे काल फोडलेलं नव्हतं. तर आता जस्ट मी, आणि मला वाटलं नव्हतं की किती पैसे, मला वाटतं फार असतील 2-3 हजार रुपये असं, म्हणून मी तो फोडलं नव्हतं. आता जस्ट मी आता तो पिगी बँक फोडली आणि पाहिलं तर जवळजवळ हे पहा 8,000च्या वरती येते पैसे. 8,000च्या त्याला म्हणतात, म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. छान वाटलं मला. थँक्यू सर, थँक्यू.